व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी आपणास लाभलेल्या आपल्या परिसरातील आदरणीय कविवर्य श्री रमेशजी माले सर तसेच उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक बंधू भगिनींनो, शिक्षक स्वरचित कविता वाचन स्पर्धेत मी आकार देताना ही कविता सादर करीत आहे। आकार देताना टाकीचे घाव पडतात, आकार देताना टाकीचे घाव पडतात, तेव्हाच दगडातून देव प्रगटतात, तेव्हाच दगडातून देव प्रगटतात। पाथरवट होऊन देव माणसं घडवावी, पाथरवट होऊन देव माणसं घडवावी, माणसा जगाच्या शिल्पकार तू व्हावी, माणसा जगाच्या शिल्पकार तू व्हावी। दुर्गुणावर टाकीचे घाव बसतात, दुर्गुणावर टाकीचे घाव बसतात, तेव्हाच सद्गुणी व्यक्तिमत्व घडतात। मातीच्या गोळ्यास आकार देताना कुंभारही थापी धोपटतो, तेव्हा सुंदर माठ घडतो। शिक्षक आकार देत असताना विद्यार्थी घडतो, कलागुण हेरतो, सुप्त क्षमता शोधतो, कौशल्य प्रकटण्यास संधी देतो। आकार देताना थोडा कठोर मृदूही होतो। मळा बहरतो तेव्हा माळी फुलतो, शेत डोलते जेव्हा शेतकरी श्रमतो। कास्तकरीचा घाम जिरतो तेव्हा मातीतून मोती उगतो, कास्तकरीचा घाम जिरतो तेव्हाच मातीतून मोती उगतो। आकार देताना परिश्रमाचा कस लागतो, आकार देताना परिश्रमाचा कस लागतो। धन्यवाद।